आदिवासी समाज आरक्षण बचाव संयुक्त कृती समिती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीनं आज चंद्रपूर शहरात घुसखोरी हटाव या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा कोणेरी तलाव येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला। हा मोर्चा बंजारा, धनगर आणि इतर गैर आदिवासी समाजांच्या आदिवासी आरक्षणात समावेश करण्याच्या मागणीच्या विरोधात काढण्यात आला होता। मोर्चात बोलताना आदिवासी समाजाचे नेते जिथेश कुळमेथे आणि कृती समितीचे नेते कन्नाके यांनी स्पष्ट केले की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमात मध्ये येत नाही, तरी देखील काही मंडळी जाणून बुजून आदिवासी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत। हा प्रयत्न बेकायदेशीर आहे आणि आदिवासी समाजाच्या हक्कांवर अन्यायकारक आहे। ते पुढे म्हणाले की बंजारा, धनगर आणि अन्य भटक्या जमातींना वेगळे आरक्षण उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांचा आदिवासी कोट्यात समावेश होणे म्हणजेच मूळ आदिवासींवर अन्याय आहे। या मोर्चातून सरकारला स्पष्ट संदेश देण्यात आलाय की आमच्या हक्कांच्या आरक्षणात कुणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही। हा मोर्चा बंजारा, धनगर आणि इतर गैर आदिवासी समाज ही आम्ही आदिवासी असा दावा करत आहेत। सदर जमात ही आम्हाला आदिवासीच्या अनुसूचित नको आहे आणि त्यांना स्वतंत्र आरक्षण आहे। आदिवासी हे संवैधानिक आरक्षण असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारे या जमातीमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करता येणार नाही व येऊ नये, त्यांचा विरोध म्हणून हा मोर्चा पूर्ण राज्यभर मोठ्या ताकदीने आम्ही उभारत आहोत आणि यांचा सदैव विरोध राहील। आणि विरोध करण्यासाठी आज चंद्रपूर नगरीत, आमच्या गुणवाना नगरीत आम्ही इथे उपस्थित झालो आणि धनगर, बंजारा किंवा इतर गैर आदिवासी जमाती व आदिवासी होऊच शकत नाही हा आमचा ठाम दावा आहे आणि आमचा स्पष्ट विरोध आहे। जय सेवा। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पेटतो आहे। अलीकडे धनगर, बंजारा व भटक्या जाती या ठिकाणी एकीकडे आदिवासींमध्ये समाविष्ट करा अशी मागणी घेऊन पुढे येत आहेत। खरं तर हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने 1909 ला औरंगाबाद विभाग, आताचा मराठवाडा विभाग, त्यामधील पृष्ठ क्रमांक 234 वरती बंजारा समाज हा आदिवासी समाज नाही आणि आदिवासीचे कोणतेच निकष पूर्ण करत नाही असं अनेक समित्यांचा अहवाल असल्यानंतर देखील काही लोक जाणीवपूर्वक शासनावरती प्रचंड दबाव आणत आहेत आणि आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करायची मागणी करत आहेत। खरं तर ही मागणी असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे। तरी देखील शासनाला आमची विनंती असेल की अशा कुठल्याही जातीचं अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नका। आणि आपण बघत असाल हा त्यांचा आक्रोश आहे, हा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। आदिवासींमध्ये ज्या मूळ 45 जाती आहेत, जमाती आहेत, त्यांचा मिळूनच समुदायामुळे आदिवासी आणि संविधानाने त्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे। त्याच्या पलीकडे आमच्याच मध्ये ऑलरेडी अडचणी असताना आम्ही इतर लोकांना या ठिकाणी खपवून घेणार नाही। NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।